महाराष्ट्र आवाज न्यूज। शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमधील उपमुख्याध्यापक किशोर देविदास बच्छाव यांच्यावर पदाचा गैरवापर करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार 1996 मध्ये संस्थेत रुजू झाल्यानंतर किशोर बच्छाव यांनी संस्थेतील विश्वस्तांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर संस्थेतील प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत गेला। सध्या संस्थेचे अनेक महत्त्वाचे कागदोपत्री आणि आर्थिक व्यवहार त्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा करण्यात आला असून त्याच अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती आणि इतर प्रशासकीय कामांच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून नाशिक विभागासह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कथित बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। 2012 नंतर शासनाची भरती प्रक्रिया बंद असतानाही सुमारे 100 बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या कथित प्रकरणात शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक दिनेश तुकाराम देवरे तसेच मोहन देसले आणि मनीष पवार यांची नावेही तक्रारदारांनी घेतली आहेत। मात्र या सर्व आरोपांबाबत संबंधित व्यक्तींकडून कोणताही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही, तसेच या आरोपांची अधिकृत पुष्टीही अद्याप झालेली नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तसेच तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार किशोर बच्छाव यांचे नार्को टेस्ट करण्यात आल्यास या कथित प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे तपशील समोर येऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे। सध्या या गंभीर आरोपांमुळे शिरपूरसह धुळे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून प्रशासन आणि शिक्षण विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतात तसेच चौकशीची दिशा काय ठरते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्र आवाज न्यूज या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून असून पुढील अपडेट लवकरच प्रकाशित करण्यात येतील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.